Dear friends, next article is disorders of excretory system. या एक्सक्रिटरी सिस्टीमच्या डिसऑर्डर्स कशा प्रकारच्या आहेत? युरेमिया, accumulation of urea in blood due to malfunction of kidney. It may leads to kidney failure. जर आपण ब्लड चेक केलं 18 ते 38 मिलीग्राम एवढा युरिया जर आपल्या ब्लड मध्ये असेल तर याचा अर्थ आपल्या किडनी नॉर्मल फंक्शन करतायत. पण जर प्रमाणापेक्षा दररोज आपण इथं काय करतो, दररोज 25 ते 30 ग्रॅम युरिया आपण बाहेर टाकत असतो. परंतु जर का ब्लड मध्ये युरियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर किडनी फेल्युअर झालं, त्यांच्यामध्ये किडनी फेल्युअर हा प्रॉब्लेम झाला हे आपल्याला कन्सिडर करावं लागतं. युरेमिया. त्यानंतर आपल्याकडं सर्वात कॉमन प्रॉब्लेम आज दिसतोय नेफ्रोलिथालिस, किडनी स्टोन्स. किडनी स्टोन्स. The stone or insoluble mass of crystallized salts. कोणते सॉल्ट आहेत? कॅल्शियम ऑक्झलेट, कॅल्शियम फॉस्फेट, स्ट्रुवाइट, सिस्टीन. अशा प्रकारचे जे क्रिस्टलाइज्ड सॉल्ट आहेत ते सॉल्ट ॲक्युमुलेट एकत्र येतात आणि त्यांचं एक मास तयार होतं. त्यालाच आपण म्हणतो किडनी स्टोन. मग ते हायलस रिजन मध्ये असेल किंवा युरेटर मध्ये असेल, युरिनरी ब्लॅडर मध्ये असेल, कुठेही त्या मार्गामध्ये हे स्टोन होऊ शकतात. त्याला आपण नेफ्रोलिथालिस असं म्हणतो. मग जर स्टोन आपल्याला इथं पेन्स होतात, आपण सोनोग्राफी करतो आणि स्टोन किती मोठा आहे हे चेक करतो. त्याचबरोबर छोटा स्टोन असेल तर मेडिसिन घेऊन आपण तो डिझॉल्व करू शकतो, बाहेर काढू शकतो. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर लेझर बीम टाकून हा फोडला जातो आणि बाहेर काढला जातो. आणि जास्तच मोठे असतील तर ऑपरेट करून हे स्टोन्स बाहेर काढले जातात. त्यानंतर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. इथं आपल्याला हेल्दी किडनी दिसते आणि ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असलेली किडनी आपल्याला दिसते. दिस इज द इन्फ्लेमेशन ऑफ ग्लोमेरुलाई. Inflammation of glomeruli leads to glomerular nephritis. ही पण एक डिसऑर्डर आहे. त्याचबरोबर डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस जर का एडीएच सिक्रीशन सप्रेस झालं तर मोठ्या प्रमाणावर डायल्यूट युरिन, व्हेरी डायल्यूट युरिन 3 to 4 लिटर पर डे इतकं डायल्यूट युरिन जर बाहेर पडत असेल तर त्या डिसीजला, तो एक डिसीज आहे, त्याला आपण म्हणतो डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस किंवा त्यालाच आपण ड्रिंकर्स डिसीज म्हणतो. शब्दाशी अर्थ घेऊ नका, ड्रिंकर हा शब्द वेगळा आहे. त्याला सारखी सारखी तहान लागते म्हणून त्याला ड्रिंकर्स डिसीज म्हटलेलं आहे.
पॉलियुरिया पण नाव दिलंय त्याला. त्यानंतर जर का युरिन मध्ये शुगर मिळत असेल तर त्याला डायबिटीस मिलिटस हा डिसीज झाला. ग्लायकोयुरिया असं आपण त्याला म्हणतो. शुगर डायबिटीस आहे. नेफ्रिटिस ब्राइट डिसीज, बॅक्टेरियल इन्फेक्शन, कॉकस बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यामुळं हा डिसीज होतो. जर त्या जे फिल्ट्रेशनचे जे चाळणी आहे आपली त्याला होल पडले तर काय होणार? अल्ब्युमिन प्रोटीन खाली येणार. जर का युरिन मधून अल्ब्युमिन प्रोटीन येत असतील तर अल्ब्युमिनोयुरिया. जर ब्लडच त्यातून येत असेल त्यात युरिन मधून तर त्याला आपण हिमॅटयुरिया म्हणतो. नेफ्रोलिथालिस म्हणजे किडनी स्टोन. किडनी फेल्युअर पण होऊ शकतं. आता किडनी फेल्युअरचे टाईप आपण पुढे आहेत त्याचा पुढे विचार करू. किडनी फेल्युअर दोन प्रकारचं आहे. ॲक्यूट किडनी इंजुरी, क्रोनिक किडनी डिसीज, CKD. क्रोनिक म्हणजे कुठलाही जुनाट आजार असला, दीर्घ काळापर्यंत आजार असला तर त्याला क्रोनिक आपण म्हणतो. ॲक्यूट किडनी इंजुरी कशामुळे होते? इट इज ड्यू टू सडन लॉस ऑफ रिनल फंक्शन. अचानक किडनीचं फंक्शन थांबलं, ॲक्यूट किडनी इंजुरी मुळे होतं. इट इज अ ड्यू टू प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ, प्रोग्रेसिव्ह आहे, क्रोनिक आहे ते. द डॅमेज इज टेम्पररी, रिव्हर्सिबल. ॲक्यूट किडनी फेल्युअरचं जे डॅमेज झालेलं असतं ते टेम्पररी असतं, पुन्हा आपल्याला रिकव्हरी शक्य आहे. पण क्रोनिक मध्ये परमनंट आहे, इरिव्हर्सिबल आहे ते. कशामुळे डॅमेज होते किडनी? सडन डिक्रीज इन ब्लड सप्लाय. अचानक ब्लड सप्लाय कमी झाला तर ॲक्यूट किडनी इंजुरी होते. आणि इकडं किडनी ट्युब्युल्स आर जनरली डॅमेज होतात. डायबिटीस, अथेरोस्क्लेरोसिस, हाय ब्लड प्रेशर याच्यामुळे होतं हे. इकडं ऍक्सिडेंटमुळं, हार्ट फेल्युअरमुळं, डायरिया, डिहायड्रेशन, त्यामुळं टेम्पररी पिरियड साठी हे होतं. लिटल ऑर नो युरिन प्रोड्यूस्ड. इकडं युरिन डायल्यूट तयार होतं. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अक्युमुलेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन ब्लड, सॉल्ट इम्बॅलन्स, कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर हाय ब्लड प्रेशर, कॉन्व्होल्युशन्स, कोमा. अशा कंडिशन इथं होतात. इट इज ऑफन रिव्हर्सिबल इफ ट्रीटेड क्विकली. जर आपण पटकन ट्रीटमेंट दिली तर ॲक्यूट किडनी इंजुरी आपण रिकव्हर करू शकतो. इकडं आपल्याला काय करावं लागतं? डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. हिमोडायलिसिस, आर्टिफिशियल किडनी आपण म्हणतो. ज्या प्रोसेस मध्ये आपण या इथून काय केलंय? हे डायलायझिंग युनिट आहे आणि इथून आपण ब्लड काढलंय, ग्राफ्ट तयार केला. अगोदर ब्लड काढलं, या मशीन कडे पाठवलं, तिथं सेल फोन मेम्ब्रेन आहे. डायलायझिंग युनिट, आर्टिफिशियल किडनी कंटेन्स कॉइल्ड सेल फोन ट्यूब सराउंडेड बाय डायलायझिंग फ्लुइड. डायलाइज करणारं फ्लुइड आहे त्याला सराउंडेड. इट हॅज सेम कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा एक्सेप्ट नायट्रोजनस वेस्ट. इथं आपण करतो काय? समजा हे मेम्ब्रेन आहे, हे ब्लड आहे, इकडं आणलंय आपण ब्लड इकडं. या ब्लड मध्ये जे काही वेस्ट असतील, समजा युरिया इकडं काढून घेतला, नायट्रोजनस वेस्ट काढून घेतले, हे मशीन मध्ये काढून घेतले आणि बाहेर टाकून दिले. आणि हे ब्लड, हे आणलेलं ब्लड हे
ब्लड पुन्हा त्याच्या बॉडीमध्ये शुद्ध केलेलं ब्लड पुन्हा आणखी परत आपण त्याच्या बॉडीमध्ये ॲड करतो. अशा प्रकारचं हे टेक्निक म्हणजे डायलिसिस प्रोसेस. डायलिसिसमध्ये आपण हे करत असतो. ब्लड ड्रेन फ्रॉम कन्व्हिनियंट आर्टरी पंप्ड इनटू डायलायझिंग युनिट. कन्व्हिनियंट आर्टरी मधून डायलायझिंग युनिट, त्यामध्ये अँटीकोयाग्युलंट हिपॅरिन सारखं अँटीकोयाग्युलंट ऍड केलं जातं, कारण रक्त गोठू नये आत म्हणून. पोरस सेल फोन मेम्ब्रेन of tube allows passage of molecules on concentration gradient. सेल्फेन मेम्ब्रेन जे आहे त्याच्यातून सगळे वेस्ट कंपाऊंड काढून घेतले जातात, ब्लड मधले काढून घेतले, ते ब्लड पुन्हा शुद्ध केलेलं बॉडीमध्ये आपण ऍड करतो आणि वेस्ट बाहेर काढून टाकतो. The nitrogenous waste are absent in dialyzing fluid. These substances freely move out, thereby clearing of blood. The cleared blood is pumped back to the body through vein. आर्टरी मधून काढायचं आणि व्हेन न पुन्हा ऍड करायचं. आफ्टर ऍडिंग अँटी हिपॅरिन ऍड करून ते पुन्हा बॉडीमध्ये ऍड केलं जातं. आणि ज्याच्यामध्ये किडनी कामच करत नाहीत, डायलिसिस करून काही काळ जगवणं शक्य आहे, पण कायमचा पर्याय, दीर्घ काळाचा पर्याय म्हटलं तर किडनी ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांट करताना शक्यतो बायोलॉजिकल रिलेटिव्स शोधले पाहिजेत, कारण रिजेक्शन, माणसाचं शरीर असं बनवलं दुसऱ्याचं काहीच स्वीकारायचं नाही, मन मात्र सगळं दुसऱ्याचं पाहिजे. आणि त्यामुळं आपण त्याच्या बायोलॉजिकल रिलेटिव्ह जे आहेत, बहीण भाऊ असतील किंवा आई वडील असतील, अशांची एक किडनी, कारण दोन आहेत, एका किडनीवर काम भागू शकतं, म्हणून किडनी एक काढायची आणि ती किडनी रिसिपियंट मध्ये ट्रान्सप्लांट करायची. आणि तिथं सायक्लोस्पोरिन दररोज त्याला दिलं जातं, सारखं दिलं जातं, कारण सायक्लोस्पोरिन काय करतं, इम्युनिटी सिस्टीमला समजावून सांगतं की ही किडनी आपलीच आहे बरं का, ही दुसऱ्याची नाही आहे बरं का. त्यासाठी सायक्लोस्पोरिन देतो आपण ड्रग. The ultimate method in correction of acute kidney failures. Functioning kidney is taken from donor. It is better to receive kidney from close relatives to minimize chances of rejection by immune system of host. आणि किडनी ट्रान्सप्लांट करतो त्यालाही शेवटी मर्यादा आहेत. काही वर्षे, काय समजा 15-17 वर्षे काय त्याचा काळ दिला असेल. काय जर व्यवस्थित काळजी घेतली तर दीर्घ काळापर्यंत सुद्धा हे राहू शकतं. ट्रान्सप्लांट केलेले किडनी पण राहू शकते. दिस इज अबाउट osmoregulation and excretion. Thank you very much.